नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. 10वी नंतर आणि 12वी नंतर सर्वच विद्यार्थ्यांना पडलेला प्रश्न म्हणजे करिअर मार्गदर्शन हा एक सोपा वाटणारा पण सर्वात विशाल असा घटक आहे. 10वी पास झालेले किंवा 12वी पास झालेले जवळजवळ 80% अधिक विद्यार्थी असे असतात की त्यांना आपण नेमकं करिअर कोणतं निवडावं याच गोंधळात अडकलेले असतात. आणि अशा विद्यार्थ्यांना कुठेतरी दिशा मिळावी, त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळावे आणि त्यांना आपल्या भविष्यासाठी योग्य असे करिअर निवडण्याची क्षमता निर्माण त्यांच्यामध्ये व्हावी या हेतूनं हा व्हिडिओ मी बनवत आहे. हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल. आता सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे करिअर म्हणजे काय. बऱ्याच जणांना असं वाटतं की करिअर म्हणजे नोकरी, म्हणजे आम्हाला नोकरी लागली की माझं करिअर झालं, अशी जवळजवळ 60 ते 70% मुलांच्या मनामध्ये धारणा असते. पण केवळ नोकरी म्हणजे करिअर नव्हे, तर आपल्या ठिकाणी मूळचे जे गुण आहेत, आपली जी आवड आहे, आपली जी क्षमता आहे, आपल्या ठिकाणी असलेलं जे कौशल्य आहे, ते कौशल्य अधिक चांगल्या प्रकारे संपादित करण्यासाठी आपण केलेली धडपड किंवा त्यासाठी आपण केलेली वाटचाल किंवा परंपरा यालाच आपण करिअर असं म्हणतो. म्हणजे करिअर म्हणजे नोकरी हे मुलांनी सर्व डोक्यातून काढा. आणि करिअर याचा अर्थ आपल्या अंगात असणारे जे सुप्त गुण आहेत त्याला अनुसरून एखादा व्यवसाय, एखादी नोकरी, एखादा उद्योग आपण निवडणे म्हणजेच करिअर होय. आता आपण करिअर संबंधी अधिक सविस्तर असं माहिती पाहूया की करिअर कसे निवडावे. बऱ्याच जणांच्या ठिकाणी ज्ञान चांगलं असतं, कौशल्य असतं, आवड पण असते, ध्येय पण असतं, पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. मग म्हणजे काय मार्गदर्शन मिळायला हवं की करिअर कसं निवडावं याचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे. आणि त्यातले मुद्दे जे आहेत महत्त्वाचे ते म्हणजे पाहूया आपण. बौद्धिक क्षमता हा पहिला मुद्दा आहे की प्रत्येक विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता किती आहे हे त्या विद्यार्थ्याला सगळ्यात जास्त चांगल्या प्रकारे माहिती असतं. म्हणजे त्या विद्यार्थ्याला शिकवणारे त्याचे शिक्षक आणि त्यानंतर तो विद्यार्थी त्यांना माहिती असतं की आपली कुवत काय आहे, क्षमता काय आहे हे चांगलं माहिती असतं आणि ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मग आपल्याला करिअर निवडणं सोपं जातं. आता दुसरा जो प्रश्न आहे म्हणजे दुसरा मुद्दा आहे कोणत्या विषयात रस. अनेक मुलं असे असतात की त्यांना बरेच विषय असे सोपे वाटतात किंवा काही विषय कठीण वाटतात, काही विषय अवघड वाटतात, काहींना सगळेच विषय चांगले वाटतात. पण त्यातल्या त्यात आपल्याला अभिरुची कोणत्या विषयात आहे, कोणत्या विषयामध्ये आपला सखोल ज्ञान आहे, या विषयात मी चांगल्या प्रकारे आणखी ज्ञान चांगलं मिळवू शकतो किंवा ते चांगले यात कौशल्य प्राप्त करतो हे त्या विद्यार्थ्याला समजलं पाहिजे. आता तिसरा मुद्दा आहे तो माहितीचा शोध. आपल्याला एखादं करिअर निवडायचं आहे. आता समजा एखादी गायन करणारी मुलगी आहे किंवा मुलगा आहे, मग त्यानं काय माहिती गोळा करायची की आपल्या आजूबाजूच्या परिसरात कोण कोण संगीतकार आहेत, कोण कोण गायक आहेत, गायन क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करणारे कोण कोण मार्गदर्शक आहेत, या सर्वांशी आपण संपर्क साधला पाहिजे, त्यांची माहिती गोळा केली पाहिजे, त्यांनी कोणकोणती गाणी गायलेली आहेत हे माहिती पाहिजेत, त्यांनी कोणकोणत्या स्पर्धेत भाग घेतलेला आहे, या क्षेत्रातील त्यांचं करिअर कसं आहे एवढी सगळी माहिती आपण गोळा केली पाहिजे.
त्याचबरोबर आता सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे यूट्यूब चॅनेल आहे, त्याच्या आधारे तुम्ही या गायन क्षेत्राशी संबंधित सगळी माहिती आणखीन चांगल्या प्रकारे मिळवू शकता. हा एक विषय मी घेतला, असा कोणताही विषय असू देत, तुम्हाला ज्या विषयामध्ये करिअर करायचं आहे किंवा ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे त्या क्षेत्राची जास्तीत जास्त आपल्याला माहिती गोळा करता आली पाहिजे. आणि चौथी गोष्ट म्हणजे माहितीच मिळवल्यानंतर आपल्याला संवाद कौशल्य पाहिजे. करिअरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. तुमचा स्वभाव अबोल असेल, तुम्ही मितभाषी असाल तर तुम्हाला तुमचं जे स्वभाव कौशल्य आहे किंवा तुम्ही मितभाषीपणा जो आहे तो घालवला पाहिजे. कोणत्याही व्यक्तीबरोबर आपल्याला सुसंवाद साधता आला पाहिजे, त्याच्याशी सहज गप्पा मारता आल्या पाहिजेत आणि त्यांच्याबरोबर सुसंवाद साधत असताना आपल्याला आवडत्या क्षेत्राशी निगडीत माहिती आपण त्यांच्याकडून व्यवस्थित काढून घेता आली पाहिजे. एवढं कौशल्य आपल्याकडं असलं पाहिजे, म्हणजे संवाद कौशल्य असले पाहिजे. आणि वेगवेगळ्या लोकांना भेटलं पाहिजे आपण. म्हणजे आता एखाद्याला समजा की कृषीमध्ये त्यानं पदवी केलेली आहे आणि त्याला नोकरीच्या शोधामध्ये इंटरेस्ट नाही किंवा अभिरुची नाही, मग त्याला वाटतं की मी सेंद्रिय शेती करणार. पहिल्यांदा सेंद्रिय शेती म्हणजे काय ते समजून घेतलं पाहिजे. आपल्या परिसरात, आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात, देशात कोणी सेंद्रिय शेती केलेली आहे, त्यांचे प्रयोग कसे चाललेले आहेत, ते कितपत यशस्वी झालेले आहेत, त्यांना मागणी कुठून आहे, या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्ही गोळा केली पाहिजे. म्हणजे भेटी ज्यावेळी होतील, प्रत्यक्ष सेंद्रिय शेतीला भेट दिली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीतून मग तुमचं करिअर डेव्हलप होत असतं. आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो तज्ज्ञांचा मार्गदर्शन. आता तज्ज्ञांचे मार्गदर्शन म्हणजे ज्या क्षेत्रात तुम्ही करिअर करणार आहात त्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोक आहेत, त्यांचे तुम्ही मार्गदर्शन घेतले पाहिजे. आता एखाद्याला शिक्षण क्षेत्राशी निगडीत करिअर करायचं आहे किंवा कोणतं करिअर निवडावं हे ज्यावेळी विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो त्यावेळी प्रथम त्यांना आईवडिलांच्यापेक्षा त्यांच्या समोर दिसतात ते त्यांचे शिक्षक. म्हणजे कोणत्याही प्रकारचं कोणत्याही क्षेत्रातील जर करिअर असेल आणि ते निवडायचं असेल तर ते सरळ आपल्या शिक्षकांच्या भेटीला जातात आणि मग त्यांच्याशी सुसंवाद साधतात, त्यांना प्रश्न विचारतात, मला कोणतं करिअर निवडायचं हेच कळेना झालं आहे, तुम्ही थोडं मार्गदर्शन करा, मला गाईडलाईन द्या. आणि मग हे विद्यार्थी शिक्षकांशी सुसंवाद करत असताना त्यातून आपल्या करिअरबद्दल त्यांना चांगल्या प्रकारे ज्ञान मिळत राहते. आता हा एक प्राथमिक टप्पा झाला की शिक्षक हा सर्व करिअर निवडण्याचा दुवा आहे. कोणत्याही क्षेत्रात जायचं असेल तुम्हाला तर चांगल्या प्रकारे सुरुवातीचा प्राथमिक दुवा म्हणून आपण शिक्षकांकडे पाहतो की तुम्हाला ते चांगल्या प्रकारे ओळखत असतात किंवा तुम्ही एखाद्या शिक्षकाचे विद्यार्थी नसालही पण तरीसुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे करिअर घडवण्यासाठी एखाद्या चांगल्या तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षकाकडे जाऊ शकता. आणि तुम्हाला करिअरबद्दल जाणून घ्यायचं असेल त्या संबंधित तुम्ही अधिक प्रश्न विचारा आणि शिक्षक त्याचं चांगल्या प्रकारे निरसन करतील आणि मग तुमच्या मनामध्ये एखाद्या विषयाचं एखाद्या गोष्टीचं करिअर निर्माण होईल आणि मग तुम्हाला त्याच्याबद्दल अधिक माहिती गोळा करायला सोपं होईल. आता तुम्हाला अधिकारी, वेगवेगळ्या क्षेत्रातले अधिकारी यांच्याशी भेटायचं आहे तर त्यांच्याशी तुम्ही वेळ घेऊन त्यांना भेटलं पाहिजे. ते रिकामे कधी असतात, त्यांना घरी आलं तरी चालेल का किंवा ऑफिसमध्येच त्यांना तुम्हाला भेटायचं आहे तर 5-10 मिनटे त्यांना वेळ मिळेल का, या सगळ्या गोष्टींची चौकशी करून वेगवेगळ्या क्षेत्रातील अधिकाऱ्यांशी तुमचा संपर्क आला पाहिजे, भेटलं पाहिजे, त्यासाठी आपण वेळ काढला पाहिजे.
बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला आपलं करिअरच माहिती नसतं. मग अशा वेळी भेटीगाठी ज्यावेळी आपण करतो की बाबा शिक्षकांना भेटलो, अधिकाऱ्यांना भेटलो, डॉक्टरांना भेटलो, इंजिनियरना भेटलो, संगीतकारांना भेटलो, गायकांना भेटलो, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना आपण भेटलो आणि भेटत राहत असतानासुद्धा आपल्याला एखादं करिअर मनामध्ये घुसतं आणि ते करिअर आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. म्हणजेच वेगवेगळ्या क्षेत्रातील अधिकाऱ्यांनासुद्धा तुम्ही भेटलं पाहिजे. मग ते अधिकारी कोणत्याही क्षेत्रातले असो की त्याने बाबा अधिकारी होण्यासाठी काय काय केलं, कसा प्रयत्न केला, कसा अभ्यास केला, त्याने हेच का करिअर निवडलं, हे सगळे प्रश्न तुमच्याकडं अगोदर तयार पाहिजेत, तुमच्या मनामध्ये पाहिजेत आणि ते सहज संवादातून त्यांना प्रश्न विचारला पाहिजे आणि संवादातूनच त्यांच्याकडून माहिती काढून घेतली पाहिजे. त्यांनाही असं वाटलं पाहिजे की आपण या विद्यार्थ्याला किंवा या विद्यार्थिनीला अधिक माहिती दिली पाहिजे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, मग महसूल क्षेत्रातले अधिकारी आहेत, पंचायत समिती क्षेत्रातले अधिकारी आहेत, शिक्षण क्षेत्रातले अधिकारी आहेत, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले अधिकारी आहेत, त्यांना तुम्ही भेटलं पाहिजे आणि त्यांच्याकडून माहिती घेता आली पाहिजे. आता डॉक्टर आहे, एखाद्याला समजा डॉक्टर व्हायचं आहे किंवा नाही व्हायचं तरीसुद्धा आपण भेटलं पाहिजे. किंवा तुम्हाला कसं डॉक्टर व्हावंसं वाटलं, तुम्हाला आवड होती का तुमच्या आईवडिलांची इच्छा म्हणून तुम्ही डॉक्टरांकडे आला, मग तुम्ही कसा हा प्रवास केला, आत्ता तुम्हाला या गोष्टीमध्ये रस आहे का, तुम्ही चांगल्या प्रकारे रुग्णांना सेवा देता का, मनापासून तुम्ही आपलं आनंदानं काम करता का, या सगळ्या गोष्टी त्यांना विचारल्या पाहिजेत. आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला करिअर असेल तर त्या क्षेत्राशी संबंधित तुम्ही आणखीन अधिक माहिती डॉक्टरांच्याकडून मिळवू शकता आणि त्या क्षेत्रात तुम्ही करिअर करू शकता. कोणत्याही व्यक्तीला तुम्ही भेटा, पण त्या क्षेत्रातलंच आपण करिअर निवडायचं असं काही नाही. तुमच्या सगळ्यांना भेटत असताना तुमच्या मनामध्ये करिअरचं एक प्रतिबिंब तयार होत असतं आणि त्या प्रतिबिंबाच्या दृष्टीने, त्या दिशेने आपल्याला जायचं असतं. आता इंजिनियर आहे, काही जणांना अभियंता व्हायचं असतं, मग इंजिनियर वेगवेगळ्या क्षेत्रातले असतात, कॉम्प्युटर क्षेत्रातले असतात, स्थापत्य क्षेत्रातले असतात, मेकॅनिकल क्षेत्रातले असतात, IT क्षेत्रातले असतात. अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील इंजिनियर म्हणजे अभियंता आहेत, बांधकाम क्षेत्रातले असतात, त्यांना तुम्ही भेटलं पाहिजे आणि त्यांच्या प्रवासाची माहिती जाणून घेतली पाहिजे. तिथंपर्यंत तुम्ही कोणकोणत्या स्पर्धा परीक्षा दिल्या, कोणते डिप्लोमा केले, कोणती डिग्री केली किंवा अन्य कोणते त्याला साईड कोर्सेस केले, या सगळ्यांची माहिती तुमच्याकडं असली पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला एक छोटंसं नोटबुक घालायला हवं की प्रत्येक व्यक्तीला भेटत असताना आपण त्यांच्याकडून काय काय माहिती घेतली या सगळ्याचं नोटिंग आपल्याजवळ पाहिजे. यूट्यूबर आता अलीकडे सगळ्यात सोपा पण तितकाच रसयुक्त आणि सगळ्यांना आवडणारा करिअर आहे की यूट्यूबर. आता यूट्यूब चॅनल काढूनसुद्धा आपल्याला घर बसल्या उद्योग करता येतो, त्याला काहीही लागत नाही. मोबाईल स्टँड, फळा किंवा अन्य काही गोष्टी, कॅमेरा चांगल्या प्रकारचा झाला की यूट्यूब चॅनल आपण काढू शकतो. आता यूट्यूबरला एखाद्या भेटायचं आहे, मग बाबा तुम्ही यूट्यूब चॅनल कसं सुरू केलं, त्याची परवानगी तुम्हाला कशी मिळाली, तुम्हाला त्यासाठी अनुदान किती मिळतं, तुम्ही कुठलं यूट्यूब चॅनल चालवता, म्हणजे शिक्षण क्षेत्रातलं आहे का, राजकीय क्षेत्रातलं आहे का, कुठल्या उद्योग क्षेत्रातलं आहे का, मेकअप क्षेत्रातलं आहे. भरपूर आता यूट्यूब चॅनेल, भरपूर क्षेत्र निघाल्यात यूट्यूबमध्ये सुद्धा. काही जण निसर्ग क्षेत्रातले काढतात, काही जण असेच सहज काहीतरी व्हिडिओ करतात आणि त्यांचे ते व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतात आणि त्यांच्या अकाउंटवर प्रचंड असा पैसा जमा होतो. म्हणजे यूट्यूबमध्ये जर तुमचं कौशल्य असेल, चांगल्या प्रकारे बोलण्याचं स्किल, कॅमेरा हाताळण्याचं स्किल, कॅमेरा फिरवण्याचं स्किल,
समजा निसर्गाच्या सानिध्यातून तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे, तर त्या निसर्गाचा शोध घेण्याचं स्किल, ते कॅच करण्याचं स्किल, या सगळ्या गोष्टी तुम्ही डेव्हलप केल्या पाहिजेत. म्हणजे आपण यूट्यूबमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं करिअर आहे. समजा आता मी यूट्यूब चॅनल चालवतो, ते माझं चॅनल आहे, ते शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे. त्यामध्ये मला अधिक माहिती असेल तरच ते मी चांगल्या प्रकारे चालवू शकतो. म्हणजेच यूट्यूब चॅनल आहे ते वेगवेगळ्या, कोण गायन करतं आणि त्यांची गाणी तुफान गाजतात आणि ते यूट्यूब चॅनल फेमस होतं. एक यूट्यूब चॅनल तर एका रात्रीत फेमस होतं, एका गाण्यावर फेमस होतं आणि मग त्यांची सगळी गाणी फेमस होतात आणि मग तो सुपरस्टार होतो. तर अशा प्रकारे यूट्यूब चॅनलसुद्धा काढून तुम्ही घर बसल्या चांगल्या प्रकारे उद्योग काढण्यासाठी एखाद्या यूट्यूबरला भेटणंसुद्धा आवश्यक असतं. पत्रकार सगळ्यात कठीण प्रसंग म्हणजे कठीण क्षेत्र आहे की पत्रकार म्हणजे ज्याला सत्य बोलता येतं आणि जे सत्य दिसतं ते लिहिणे म्हणजे किंवा पेपरमध्ये लिहिण्यासाठी आपला मथळा तयार करून पाठवणे हे काम पत्रकाराचं असतं. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकाराकडे पाहतो. पत्रकार हा देशाचा रक्षक असतो. तो जर सरकारची स्तुती करत राहिला, सरकारचे गुणगान करत राहिला, तर सरकारला आपल्याला मनमोकळेपणा मिळतो, त्याला वाटेल ते करायला मुभा मिळते. म्हणजे पत्रकाराची जी भूमिका आहे ती सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. आणि या पत्रकारांच्या भूमिकेवर यापूर्वी आपल्या देशात अनेक सत्ता कोसळलेल्या आहेत, अनेक पक्षांच्या सत्ता कोसळलेल्या आहेत, अनेक पक्षांना जन्म दिलेला आहे या पत्रकारांनी. पण पत्रकारिता ही लाचारी असता कामा नये. त्यामध्ये सत्यता असली पाहिजे, त्यामध्ये वास्तवता असली पाहिजे, त्यामध्ये परखडपणा असली पाहिजे, सरकारला प्रश्न विचारण्याची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि सरकारजवळ सत्य ठेवण्याची क्षमता तुमची असली पाहिजे. तर तुम्ही पत्रकारिता चांगल्या प्रकारे निभावू शकता. आजही आपल्या देशामध्ये कठीण प्रसंगात जात असतानासुद्धा अनेक पत्रकार स्वाभिमानाने आपलं स्पष्ट मत मांडत असतात. अशी क्षमता तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही पत्रकार जरूर व्हा. AI क्षेत्र आज एक नवं क्षेत्र म्हणून भारतात अलीकडेच उगवलेलं आहे. यापूर्वी 50-60 वर्षापूर्वीच विदेशात याचा जन्म झालेला आहे. आता अलीकडे आपल्याकडे ते डेव्हलप होत आहे. AI क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थी आकर्षित होत आहेत आणि ते क्षेत्र आहे त्या क्षेत्राचे सुद्धा अनेक संस्थांमध्ये आता डिप्लोमा आलेले आहेत, डिग्री आलेले आहेत. AIचे बरेच कोर्स आता अनेक शाळांनी कॉलेजेसनी सुरू केलेले आहेत. त्यामुळे AIमध्ये सुद्धा करिअर करणारे विद्यार्थी असतील तर कुठे कुठे AIचे कोर्सेस आहेत हे शोधण्यापेक्षा AIमध्ये कुणी करिअर केलेला आहे आणि त्यामध्ये आणखी काय काय वाटा आहेत तो त्या चांगल्या प्रकारे सांगू शकेल. तर AIचं करिअरसुद्धा आपल्याला चांगलं आहे. UPSC MPSC आहे किंवा IBPS आहे. बऱ्याच मुलांचं ध्येय असतं की नाही मी MPSC UPSC करतो. अरे MPSC UPSC करतो म्हणजे नेमकं काय करणार आहेस? MPSC करणार आहेस का UPSC करणार आहेस? कारण दोन्ही वेगळी पूर्णता आहेत. UPSC हे राष्ट्रीय लेवलची स्पर्धा आहे तर MPSC ही राज्य लेवलची परीक्षा आहे आणि IBPS ही सुद्धा राष्ट्रीय लेवलची परीक्षा आहे. आता प्रत्येकानं उठायचं आणि MPSC करतो किंवा UPSC करतो असं डोक्यात घ्यायचं. त्याबद्दल आपलीसुद्धा क्षमता आपण ओळखली पाहिजे. या ठिकाणी लाखो विद्यार्थी, सर्वात जास्त जर विद्यार्थी कोणत्या परीक्षेला बसत असतील तर UPSC आणि MPSC. याचा अर्थ तुम्ही या परीक्षेला बसू नका असा होत नाही. तुमच्यामध्ये एक ॲबिलिटी असेल, तुमच्यामध्ये तेवढी शक्ती असेल, सहनशीलता असेल, अभ्यास करण्याची शक्ती असेल, तुमच्याकडे बौद्धिक क्षमता असेल तर निश्चितपणे तुम्ही UPSC आणि MPSC करा. तेवढी जिद्द असायला हवी, तेवढं कौशल्य प्राप्त करण्याची धडपड पाहिजे, तळमळ पाहिजे, चिकाटी पाहिजे. म्हणजे तुम्ही UPSC होता किंवा MPSC होता. अनेक विद्यार्थी MPSCला पास झाल्यानंतर
रजा टाकून नोकरीत जॉईन होऊन रजा टाकून पुन्हा UPSCचा अभ्यास करून केंद्रीय परीक्षा पास होऊन IAS IPS अधिकारी झालेले आहेत. म्हणजे हे आता बरेच विद्यार्थी असे करतात की आपले 2 मार्ग निवडतात व्यवसायाचे, MPSC UPSC करणारे, की वैद्यकीय क्षेत्रातली पदवी घ्यायची आणि मग UPSCकडे वळायचं. समजा UPSC सक्सेस झाले नाही तर आपला व्यवसाय करायचा. 2 मार्ग निवडल्यामुळे पहिला मार्ग आपण फिक्स केल्यामुळं आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि UPSCचा अभ्यास चांगल्या प्रकारे होतो. हा विद्यार्थ्यांचा अनुभव आहे. अनेक वैद्यकीय क्षेत्रातलेच म्हणत नाही मी, इंजिनिअरिंग क्षेत्रातले आज जर विद्यार्थ्यांची संख्या पाहिली की पूर्वी असा काळ होता की आर्ट्स साईडचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात UPSC आणि MPSC स्पर्धा परीक्षा पास व्हायचे. आता तसं राहिलेलं नाही. आता UPSC आणि MPSCचं तंत्र बदललेलं आहे. ते सायन्स साईडचे, कॉमर्स साईडचे सुद्धा विद्यार्थी चांगल्या प्रकारे, इंजिनिअरिंग, डॉक्टर झालेले विद्यार्थीसुद्धा चांगल्या प्रकारे UPSC आणि MPSC देतात आणि स्पर्धा परीक्षांद्वारे अधिकारी बनतात. आता IBPS बँकिंग क्षेत्र आहे किंवा LIC सारखी भारतातील सगळ्यात मोठी, जगातील, विश्वातील, आशियातील सगळ्यात मोठी कंपनी आहे. या कंपनीत तर हजारो जागा रिकाम्या आहेत. IBPS मार्फत ती परीक्षा होते. त्यातून LIC मधल्या सर्व कॅटेगरीतील परीक्षा होतात IBPSच्या माध्यमातून. त्याद्वारे तुम्ही जाऊ शकता किंवा बँकिंग क्षेत्राकडे तुम्ही जाऊ शकता आणि तिथं करिअर करू शकता. म्हणजे केवळ हे 2च पर्याय आपण घेऊन बसता कामा नये. त्यासाठी IBPS हा एक तिसरा पर्याय आहे. तो सुद्धा अतिशय उत्तम आणि चांगल्या प्रकारे चा आहे. त्यामुळे या तिन्ही प्रकारामध्ये ज्यामध्ये आपल्याला अभिरुची आहे, इंटरेस्ट आहे, आपली बौद्धिक क्षमता आहे आणि IBPSकडे जाताना सुद्धा आपला किंवा MPSC किंवा UPSC करताना आपली मातृभाषा जितकी चांगली आहे तितकीच इंग्रजी ही भाषा जी आहे ती चांगली पाहिजे. आणि आपण जे विषय निवडणार आहोत, मुख्य विषय, त्या विषयामध्ये आपल्याला सखोल ज्ञान मिळवण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. एखाद्याला फॅशन डिझाईनमध्ये इंटरेस्ट असेल तर फॅशन डिझाईन करणारे जे लोक आहेत त्यांना तुम्ही भेटलं पाहिजे. त्यामध्ये करिअर तुम्ही करू शकता. आता आणखी यामध्ये भरपूर असे फॅशन डिझाईनमध्ये आणखी वेगवेगळ्या वाटा आहेत. अनेक स्त्रिया आता केवळ लग्न समारंभ असेल, साखरपुडा असेल, म्हणजे एंगेजमेंट कार्यक्रम असेल किंवा आणखी कुठले छोटे मोठे कार्यक्रम असतात त्यावेळेस मेकअप करणे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते चालवणाऱ्या, यूट्यूब चालवणाऱ्या स्त्रिया भरपूर आहेत किंवा ते उद्योग करणाऱ्या भरपूर आहेत. त्यामध्ये सुद्धा करिअर करणारे, मेकअप करण्यामध्ये करिअर करणाऱ्यासुद्धा अनेक स्त्रिया आहेत आणि ते चांगल्या प्रकारे करिअर करून वेल सेटल झालेल्या आहेत. वकील व्हायचं आहे, एखाद्याचं भाषिक कौशल्य चांगलं आहे, कायद्याचा अनुभव चांगला आहे, कायद्याच्याबद्दल माहिती मिळवण्याची आपल्याला आवड आहे तर तुम्ही वकीलसुद्धा होऊ शकता. संशोधनात्मक वृत्ती आपली आहे, विज्ञान शिकवताना हे कसं झालं, हे का झालं, असं कसं घडलं असेल, असं मनामध्ये तुमच्या प्रश्न निर्माण होत असेल तर तुम्ही संशोधनात्मक क्षेत्रामध्ये चांगलं करिअर करू शकता आणि संशोधक म्हणजे शास्त्रज्ञसुद्धा होऊ शकता. म्हणजे तुमची आवड पहिल्यांदा तुम्हाला ओळखता आली पाहिजे तरच तुम्ही चांगल्या प्रकारे करिअर करू शकता. डिजिटल मार्केटिंगसुद्धा या क्षेत्रामध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थी आता उतरत आहेत. सेंद्रिय शेती हा सुद्धा आता लोकप्रिय व्यवसाय झालेला आहे. सेंद्रिय शेती म्हणजे रासायनिक खतांचा वापर न करणे, औषध, केमिकल यांचे फवारणी न करता पिके घेणे, फळं घेणे, भाज्या घेणे आणि अशा भाज्यांना चांगला दर मिळतो, लोकांचं आरोग्य चांगलं मिळतं आणि यामध्ये जर तुम्ही करिअर केला, ज्याची शेती भरपूर आहे आणि कृषी क्षेत्राचं ज्ञान आहे, त्याने जर सेंद्रिय शेती केली तर एक्सपोर्टमध्ये सुद्धा या ठिकाणी मोठी संधी आहे. म्हणजे तुम्ही काय करिअर करता. बघा, बऱ्याच वेळा असं होतं की शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी झाला तर ऊस भात, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा जर घेतला, ऊस भात एवढी 2 पिकं घेतली
की झालं. अशा न करता शिरोळ तालुक्यामध्ये जर आता आपण पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारे भाजीपाला करून अगदी थोडी शेती असूनसुद्धा चांगलं उत्पन्न घेणारे शेती आहेत. पण सेंद्रिय शेती घेणारे खूप कमी शेतकरी आहेत. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण भारतात सेंद्रिय शेती करणारे आणि सेंद्रिय पीक घेणारे, सेंद्रिय भाजीपाला घेणारे, सेंद्रिय फळभाज्या घेणारे आणि सेंद्रिय फळे पिकवणारे खूप कमी लोक आहेत. त्यामुळं इथंसुद्धा भरपूर संधी आहे. एक्सपोर्ट इम्पोर्टचं ज्ञान असायला हवं. इथं आपण चांगल्या प्रकारे करिअर करू शकतो. तर अशा प्रकारे आपण एखादा व्यवसाय निवडत असताना संपूर्ण सर्व बाजूंचा विचार करून ते क्षेत्र निवडलं पाहिजे.